नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। रस्त्याने जाणाऱ्या पोराला हिरा सापडला, त्यानं ओळखला तो हिरा आहे, हिरा आहे ओळखला त्यानं। ते परत गेला ना, आईला म्हणलं आई हा हिरा आहे। आईची बुद्धी बदलली, ती म्हणली हिरा जर याला कळला हा हिरा आहे त्याचे पैसे मोकार येतील। आई म्हणली तो हिराच नाही, काच मी फेकून। आई म्हणती म्हणलं फेकलं त्यानं, पण तो हिरा तिनं संध्याकाळी सापडून सोनाराकडे गेला आणि सोनारा सांगितलं एवढा हिरा मोड। सोनाराला घामच आला, म्हणलं फडका कशा तरी दुकान इकलं एवढे पैसे होणार। तो म्हणला हा हिराच नाही, त्यांना फेकून। पण ती सोनारानं तो हिरा पारख्याकडे नेला आणि पारख्याला सांगितलं या हिरा घे। पारख्याला कळलं किंमत नाहीये, पारख्याला सांगितलं हिराच नाही हा काच, त्याने फेकून दिली। तो हिरा जमिनीवर पडल्यावर फुटला आणि तो हिरा रडायला लागला। तो पारखी त्याला विचारतो का रे बाईनं फेकला तू रडला नाही, सोनाराने तुला फेकला तू रडला नाही, आणि मी फेकल्यावर तू रडला। तो हिरा म्हणतो अरे त्या बाईची नीती भ्रष्ट झाली, सोनाराची बुद्धी भ्रष्ट झाली, पण तू माझ्यातला तज्ञ आहे, मग कोणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये, कोणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये। हे शिका राजकारणी लोकांकडे। ही निवडणुकीत असे खचाखच एकमेकाला घोडे लावतात, पण संध्याकाळी एकाच कोंबडी ओकवतात। त्यांची कधी गच्ची दारादारी झाली का? सेनेची मनसेतील राष्ट्रवादी नाही नाही नाही, त्यांनी आपल्याला चुत्या बनवलंय आणि आपलं म्हणतं मी लग्नाला नाही जाणार का, पार्टी दुसरी आहे। तू नाही गेला तरी त्या पोरीला पोर होणार, तुझ्या वाचून का आई आणलं नाही। शिका त्या राजकारणी लोकांचं। राजकारणी माणसाकडे दोन गोष्टी असतात महाराज, एक पब्लिक चुत्या बनवायचं खरं मशीन त्यांच्याकडे, वर त्यांच्या कोंबड्या त्यांनी सणासण तोडायच्या, चिअर करून फुटाने खायचे, खाली गावाखाली लावून द्यायच्या आणि गावातली म्हणजे त्याची गाडी नाही जाऊन द्यायला, तसं पडीत ठेवीन बा, पण जम नाही मग तर माझ्या बापाचाच नाही। आता लोकांना काय माहिती तू कोणचा आहे, त्या बाबळीपासून या बाबळीपासून आपल्या इकडल्या ठीक, पण त्याची जिरी नाही। कार्यकर्ते पुढारी लोक ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय आता। लोक फक्त स्वार्थावरच प्रेम करतात, परमार्थावर नाही। काय मध्ये तुमचं 15 वर्षापूर्वी गावात सरपंच माणूस झाला तर त्याला आदराची वागणूक होती। आज सरपंचाच्या मागे फक्त मिळती म्हणून इंडातात, नाही तर लोकांना काय घेत नाही, महिन्याला का सरपंच नावा होईल। सरपंच झाला ना, लोक फक्त पूर्वी कसं होतं गावात काम हो नाही तर न हो पण मर्यादा होती, आज मर्यादा नाही। आता सर सरपंचाला म्हणला माझी मुलगी आजारी, तो जर म्हणला सकाळी पाहू, लोक त्याला डायरेक्ट म्हणतो तू बोलतो कशी, 6 वर्ष तुझ्या मागे येईल, काय पागल होतो दुसऱ्या पक्षात। आता नाही, आता पोरांनो ध्यानात ठेवा, नादीच लागायचं असेल ना फक्त आमच्या टोळीचे मेंबर व्हा, कोणच्या नादी लागू नका। आणि एक वाक्य सांगा, आमच्या टोळीत जर तुम्ही आलात तर समा नीट ऐका, श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। समाजात मान राहील, उगाच कोणची सक्ती प्यायची, कोणच्या मागे बोंबलं तिंडायचं, वाईट दिवस आले जातात। अर्धा लिटर पेट्रोल दिलं 4 रिया दिला, इळभर हिंडलं, पेट्रोल संपलं, लुटीत आलं ते तिकून येताना लुटीत आलं। कोणी सांगितलं झट्टे करायला तुम्हाला? तो काळ गेला महाराज, दंगली काढणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं, तो काळ वेगळा होता, आज तो नाही। आज ही मंडळी वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील। आता 40% पोरं भिकारी झाली। 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं सोपं होतं, 2018 सोपं नाही। 18ला कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा आता नंगाड झाली आणि व्हायलाच दंगल होऊन गेले, पोलीस सापडते बस गाडी, तुम्हाला मला माहितच नाही काय गाडीत बस। एक तर गावाला गेलं तर इष्टीतून उतरलं, स्टँडवर उभं होतं, बस गाडीत, तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस। एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं नेलं बस, आणि त्याच्या पुढचं ऐका पोरांनो, तू युवक कार्यकर्ते नीट ऐका, तुमचा आलाय सीझन आता, भंगार आवला की नाही काय आलं बोंबला आता तुम्हाला काय घेतील 2-4 महिने वापरून, 30-4ला देतील सोडून, ते यायला नाही मिळणार, तुमची तुम्हाला गलास धरावं लागेल। आता काय करणार, खिशात गलास ठेवा आणि करा प्रमाण पाठ, आपली आपण करा सोडवण। काय कोरोना 100% जनता आता कॅमेऱ्यात येईल आणि 100% जनता मोबाईल मध्ये। जर क्लिप मध्ये घात पडली ना दंगलीच्या,
अशी खुटी गुतल, खुटा उपटन पण खुटी निघायची. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कुणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चाललो, आग लावतो. महाराज कोरोना याला कारण आहे का? 3 महिने जामीन नाही त्याला. आता किती? 3 महिने. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. कार्य का तुम्हाला आता ना मी 2-4 दिवस टीव्ही लावलो, साहेबांनी माझ्या पाठीवर थाप टाकली. काम नाही वाईट, त्याच्यात उतरू नका, त्याच्यात उतरू नका. आमच्या टोळीत या. त्याच्या पुढचं ऐकलं होतं अजून मेंदू बंद होईल तुमचा. विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. सरपंच व्हायला 3 किलो कागद लागत आहेत आता. आधार कार्ड, पॅन कार्ड, बापाचं कार्ड, मेवणीचं कार्ड, साडूचं कार्ड, अख्या गावाचं कार्ड. अजून 2 वर्षानं बायको करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागत. हे कार्ड तुकडं गुतेले का नाही? फोडा सुपारी गुतेले का? फोड नका सुपारी. तिला पोरच नाही म्हणा का? हा काय तारखेला जाणार? पोर होणार का? सावध व्हा भाऊ. बरं ती केस काय 10-15 वर्ष नाही चालत. 90 म्हातारे कचेरीच्या दारात उभं होतं. जवळजवळ मेहनत होत. पण बसलं होते लिंबाखाली. त्याला एकदम मला, बाबा रामराम, काय गडबड आहे? मला तारीख आहे. कधीची? मी कॉलेजला होतो तेव्हा गाडी पेटवली होती. सावध व्हा आणि चला थोडं पुढे. हो काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात. करा करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवरीची बाया पडली का? नाही. अय नाही. मग आणलं कुठून? अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये? एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का? चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. काय करता मग? माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा. म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते. आता नको. लय आरडलो महाराज. माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाली उभं राहून. तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून. तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? तुमची अडचण काय बा? इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो? काय झालं? एक खरं सांगा महाराज. मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली, तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो? अजिबात परत हे कुठाने करायचे नाही. पोथ्यान बिथ्या जरा पोरांना नीट शिकवा. त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. बोलता येते का रे तुला? म्हणजे तू अभ्यास करीत होतीचा. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. पेपरला गेली, आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का? काय करते? मग लहान आले पोरं जोरात उत्तर दे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि. हे मी म्हणलो असतं तर लई झोंबला असतं तुम्हाला.